स्वागत आहे आपलं बळीराजा नावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत कृषी 2026 मध्ये बारामती या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आहे आणि फिरता फिरता मला एक स्टॉल दिसला विघ्नार्थ ॲग्रो. तर आज आपण सरांसोबत थोडीशी चर्चा करणार आहोत कशा प्रकारे त्यांचे अवजार आहेत आणि काय काय शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अवजारे तयार केलेली आहेत. तर ती सर्व अवजारे सरांसोबत आपण चर्चा करून डिस्कस करणार आहोत. तर नमस्कार. त्या तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. आता 3 दिवस अजून एक्झिबिशन आहे. 3 दिवसात नक्की तुम्ही 24 तारखेपर्यंत आहे, 24 जानेवारी 2026 पर्यंत आहे. तिथपर्यंत तुम्ही विजिट करून घ्या आणि सरांसोबत आपण बोलू. सर नमस्कार, आपलं नाव सांगा, कुठून आले? नमस्कार सर, आम्ही विघ्नार्थ ॲग्रो छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातून. मी श्रीकांत गायकवाड. आपलं विघ्नार्थ ॲग्रो म्हणजे आपण कृषिकमध्ये स्टॉल लावलं आहे. तर जे 17 ते 24 कृषिक एक्झिबिशन चालू आहे त्याच्यात आपला आता स्टॉल आहे, अजून आहे 2-3 दिवस शिल्लक. तर आपण आपल्या यंत्रांबद्दल जाणून घेऊ. तर आपलं जे काय तर रोटावेटर बेड मेकर आहे. बऱ्याच शेतकऱ्यांसाठी आपण आता हे स्वस्तात रोटोरिझर आणलंय. तर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे जे रोटोरिझर आहे 1.5-2 लाखाचे, त्यांच्यासाठी आपण पर्याय म्हणून हे रोटोरिझर तयार केलंय. तर हे काय आपला जोही कुठला जुना रोटावेटर असेल आपण त्याला फिटिंग करून याच्यात आपण 3.5 फुटापासून 6 फुटापर्यंत बेड पाडू शकतो, अशी ऍडजस्टमेंट दिली. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे आता ऊस लावणं, तर सरी पण पाडता येईल, ऊसाची सरी काढता येईल, बेड पण काढता येईल. त्याबरोबरच आपण कांद्याचे वाफे पाडण्यासाठी आपण रोटावेटर सारा यंत्र पण तयार केलंय, जे आपलं खूप फेमस आहे. आपण ऑलरेडी 6 राज्यात काम करतो. या सारा यंत्र आपण 6 राज्यातल्या शेतकऱ्यांना पोच करतो. आपल्याकडे होम डिलिव्हरी पण ऑप्शन आहे. तर आपल्या हे जे रोटावेटर सारा यंत्र याच्यासाठी पण आपला कुठलाही जुना रोटावेटर असेल आपण त्याला हे फिट करून देतो. नवीन रोटावेटर आमचा घेण्याची गरज नाही. तर जो रोटावेटर असेल आपण त्याच्या ब्लेडनुसार बनवून घरपोच शेतकऱ्यांना पाठवतो. त्याबरोबर आपल्याकडे शासकीय अनुदानास प्राप्त फवारणी यंत्र पण आहेत. आपल्याकडे हे जे काही 500 लिटरचं फवारणी यंत्र आहे याच्यासाठी आपल्याला अनुदान उपलब्ध आहे. ट्रॅक्टर माउंटेड गन स्प्रे म्हणून महाडीबीटी वरती दाखवतं. तर आपण याच्यात जे काय तर 500 लिटर ओरिएंट कंपनीची ब्रँडेड अशी टाकी वापरलेली आहे. त्याच्यात आपण नटराज कंपनीचे STP वापरलेलं आहे. त्याच्यानंतर जैन कंपनीची 1000 फूट 8 mm नळी वापरलेली. जी काही नळी ती ऑटोमॅटिक जमा करण्यासाठी आपण त्याला इथं पॅन्डल दिलेला आहे. पॅन्डल दाबल्यानंतर आपली पूर्ण मशीन मध्ये नळी ऑटोमॅटिक पूर्ण रिवाइंड होते. त्याच्यानंतर आपल्याला जर पाण्याची टाकी भरायची असेल, पाण्याची टाकी भरण्यासाठी आपण ॲटो पिलर दिलाय. ॲटो पिलर म्हणजे 20 फुटावरनं पाणी उडून भरून देतो. आपल्याला टाकी जर भरायची तर बकेटने वगैरे पाणी टाकण्याची गरज नाही. सिंपल एक नळी या कॉकला जोडायची आणि 20 फुटावरनं पाणी उडून भरून देतो. त्याचबरोबर आपल्याकडे तिकडे 200 लिटर वायपर स्प्रे मशीन आहे. तर हे जे वायपर स्प्रे मशीन आहे तर छोटे ट्रॅक्टरवाल्यांसाठी आपण हे डिझाईन केलेलं आहे. याच्यात नळी प्लस वायपर येतं. आता आपल्याकडे जर ऊस आहे, मका आहे, सोयाबीन आहे, कपाशी, त्या पिकांमध्ये आपल्याला फवारणी करायची तर तिथं काय होतं आपल्याला लेबर जास्त लागतं. तर आपण त्याच्यात सिंपल मॉडेल बनवलंय. शेतामधून ट्रॅक्टर चालवायचा, एकच जण पूर्ण फवारणी करून घेतो. हे जे वायपर मॉडेल आहे 30 ते 35 फुटापर्यंत एरिया कव्हरेज करतं. याच्यात आपण बूम पण टाकू शकतो. आपण याला बूम टाकण्यासाठी इथं सिस्टम दिली आहे. याच्यात आपण बूम पण टाकू शकतो आणि स्पेशली आपल्याला वायपर घ्यायचं नाही, फक्त बूम घ्यायची तरी पण आपल्याकडे भेटेल. आणि हे दोन्ही नको, आपल्याला फक्त नळी पाहिजे छोट्या ट्रॅक्टरवाल्यांना, ते पण आपल्याकडे भेटेल. त्याचबरोबर आता आपण हा एक्का डिझाईन केलेला आहे, जे तुरीचे कपाशीचे धसकट असतात ते काढण्यासाठी, जे आपल्याकडे तिरणी म्हणतात, पंजी म्हणतात, ते जे होतं त्याच्यात काय व्हायचं, फ्रेमिंग मोठी राहिल्यामुळे काड्या अटकायच्या. काड्या अटकल्यामुळे ते भरून जायचं आणि काड्या निघत नव्हत्या खालून. तर आपण याच्यात शॉर्ट डिझाईन केली आणि सिंगल पण टाकलाय. सिंगल पणामुळे काय झालं, ते खोलवर घुसतं आणि शॉर्ट फन डिझाईन राहिल्यामुळे त्याच्यात काड्या अटकत नाही. त्याच्यामुळे ते एकदम पूर्ण खाली घुसून पूर्ण काड्या काढून टाकतं. त्याचबरोबर आपल्याकडे इकडं मक्का हार्वेस्टर आहे, मिनी मक्का हार्वेस्टर. या मिनी मक्का हार्वेस्टरचं काय, मक्का सोंगणीसाठी जो खर्च होतो तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात मक्का हार्वेस्टर मध्ये इथून मक्काचं झाड येणार, इथून कणीस पलीकडे पडणार आणि जे खाली ताट खाली जाऊन त्याचे 4-4 बोटाचे कुट्टी होऊन शेतात पडणार, जेणेकरून त्याचा पूर्ण खत होईल. फक्त चाऱ्याचं काय होतं, चारा आपला नुकसान होतो, पण मग बाकीचं जे मक्का सोंगणीचं करणे तो आपण पुरेपूर कमी केल्याचा प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद एवढी मोलाची